कारंजा लाड येथील सन्मती ज्ञान मंदिर या संस्थेकडून दर्पणकार कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आगळावेगळा व कारंजा शहराच्या इतिहासातच नव्हे तर वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदाच पत्रकार सन्मान सोहळा आणि परिसंवाद हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कारंजा येथील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ तथा कारंजा नगर परिषदेच्या माजी सभापती डॉक्टर आशालता कांत या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून कारंजा शहरातील सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई, संजय कडोळे, विदर्भ न्यूजचे अक्षय लोटे, विजय गागरे, अंकुश कडू, एकनाथ पवार, किरण शार, आरिफ पोपटे, हमीद शेख, बंडू इंगोले, अभय खेडकर, फिरोज शेकुवाले, प्रफुल्ल बाणगावकर, सुनील फुलारे, विजय काळे, सुधीर देशपांडे, समीर देशपांडे, अमोल अघम, मनीष बेलांडे, योगेश यादव, विजय भड सर्व प्रतिष्ठित पत्रकार उपस्थित होते। सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आऊसाहेब जयंती आणि युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर पत्रकारांना सन्मानपत्र आणि वृक्षांची रोपे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर विविध चर्चा झाल्या। चर्चेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी पत्रकारांना आपल्या मनातील प्रश्न विचारून त्यांचे निराकरण करून घेतले। असा आगळावेगळा कार्यक्रम कारंजा शहरात पहिल्यांदाच सन्मती ज्ञान मंदिर या शिक्षण संस्थेकडून साजरा करण्यात आला। या प्रसंगी शाळेचे संचालक आमोद चौरे, नमन चौरे आणि सन्मती ज्ञान मंदिराच्या मुख्याध्यापिका तथा शिक्षक वृंद यांनी पत्रकारांचा योग्य सन्मान केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सोनाली कळंबे यांनी केले, तर सूत्रसंचालन शिक्षिका संगीता रवणे, वंदना चौरे, अध्यापक निलय बोंते, विठ्ठल ठाकरे यांनी, तर आभार प्रदर्शन प्राजक्ता इंगोले यांनी केले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।